हरे कृष्णा. आज सकाळच्या अ, साप्ताहिक भगवद्गीता चर्चेमध्ये आजचा आपला 55वा सत्र आहे. त्यात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या 55व्या सत्रातील आपला 54वा श्लोक आहे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग आणि श्लोक क्रमांक आहे 27. हा आपण समजण्याचा प्रयत्न करूया. यात आपल्याला श्रीकृष्णांची सर्वज्ञता आणि भक्तांसाठी विश्वासाचा आधार याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तर आपण श्लोक वाचायला सुरुवात करूया. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. हरे कृष्णा. अनुवाद तथा तात्पर्य श्रीला प्रभुपादांच्या द्वारे तर्फे हे पर्यंत भारता इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. तात्पर्य शुद्ध ज्ञानमयी शुद्ध ज्ञानमयी भगवंताच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये मायाशक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंताशी एकरूपणाची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात. परंतु अविद्या व द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवान त्यांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितां च. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वांछा कल्पतरुभे च कृपा सिंधुभे एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. आज आपण अ, राधाकुंजी बिहारी नित्याय गौर भगवान जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रा मैया सुदर्शन भगवान सगळे आचार्य आणि सगळे गुरु सगळे भक्त विशेष करून इथं उपस्थित असलेले भक्त त्यांच्या चरणावर प्रणाम करून आज आपण या चर्चेला सुरुवात करत आहोत. तर आपण अ, या श्लोकामध्ये काय वाचलं? इच्छा द्वेष यामुळे निर्माण होणारा जो द्वंद्व मोह आहे, तो काय आहे? जीवाचा जन्मतः भ्रम आहे. भगवान श्रीकृष्ण या श्लोकात एक अत्यंत मूलभूत आणि सार्वत्रिक सत्य स्पष्ट करतात आहे, की प्रत्येक जीव जन्मतःच काय भ्रमात, मोहात पडलेला असतो. हा भ्रम अचानक निर्माण होत नाही, तर तो इच्छा आणि द्वेष यापासून निर्माण होतो. म्हणजे काय? इच्छा म्हणजे काय आणि द्वेष म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. म्हणून हा श्लोक आपल्याला सांगतो, की आपली आध्यात्मिक अडचण ही अपवादात्मक नाही, तर सर्वसाधारण आणि सार्वत्रिक आहे. तर आपण अ, यामध्ये प्रत्येक जीव इच्छा म्हणजे आकर्षण. आपल्याला काही दिसलं तर त्याविषयी आकर्षण निर्माण होतं आणि ते आकर्षण निर्माण झालं म्हणजे आपल्याला इच्छा निर्माण होते. जर आपण चांगली साडी बघितली, तर ती साडी बघून आकर्षण निर्माण झालं तर वाटतं, की मला सुद्धा ही साडी पाहिजे. एखाद्याचा मोबाईल चांगला आहे, त्याचा मोबाईल बघून आकर्षण निर्माण होतं. वाटतं, की मला पण असाच मोबाईल मिळाला असता तर किंवा कोणाचं घर चांगलं आहे, त्यांचं घर बघून वाटतं कदाचित आपलं पण घर असंच राहिलं असतं तर आपल्याला सुद्धा 4 बीएचके किंवा फ्लॅट मिळाला असता तर किंवा कुणाकडे गाडी आहे. आपल्याकडे पण गाडी आहे. पण आपली गाडी आपल्याला आकर्षण नाही देत. आपल्याला दुसऱ्याची गाडी बघून आकर्षण निर्माण होतं. कदाचित माझ्याकडे पण अशीच गाडी असती तर डस्टर वगैरे ज्या गाड्या आहे महागड्या, BMC वगैरे जे आपण म्हणतो BMW त्यांचं आकर्षण आपल्याला निर्माण होतं आणि अशा आकर्षणातून मग पुढे काय होतं? द्वेष, विकर्षण का निर्माण होतं? आपल्याला त्या गोष्टी नाही मिळाल्या, नाही आपण घेऊ शकलो, तर काय होतं आपल्याला अ, विकर्षण, द्वेष निर्माण होतो आणि या दोघं कारणांमुळे यालाच काय म्हटलेलं त्यांनी अ, द्वंद्व म्हटलेलं. द्वंद्व निर्माण होतात आणि त्या द्वंद्वामुळे मोह निर्माण होतो. म्हणजे आपण भ्रमात पडतो आणि या मोहापासूनच मोह जन्मापासूनच असतो हा. हे आपल्याला कळत नाही आणि त्याचं मूळ कारण काय होतं? भ्रमामध्ये येण्याचं मूळ कारण काय? इच्छा आणि द्वेष. आपण बघितलं. मला हे हवंय, हे नको. मला हे आवडतं, ते आवडत नाही. या ज्या आपल्या प्रवृत्ती आहे, जसं आपल्याला कुणाला गुलाबजाम आवडतं, मला नाही आवडत. कुणाला कारले नाही आवडत, मला आवडतात. असं म्हणू शकतो आपण. तर हे आवड आणि नावड हे दोघं काय आहे? प्रत्येकाच्या मनस्थिती त्यांची कशी असते ती अस्थिर असल्यामुळे या गोष्टी पण अस्थिर असतात आणि त्यामुळे सुख, दुःख, मान, अपमान, लाभ, हानी, चांगलं, वाईट, स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी सर्व द्वैत निर्माण होतात आणि या द्वंद्वामुळे जीवाला वास्तविक सत्य काय आहे तेच दिसत नाही. वास्तविक सत्य काय आहे, की आपण भगवंताचे दास आहोत आणि भगवंताची सेवा करणे हेच आपलं मूळ कर्तव्य आहे आणि भगवंत भोगता आहे तर आपण भोग्य आहोत. हे आपण विसरून जातो. अन् जन्मतःच भ्रम, सर्गे यांती अ, याच्यामध्ये शब्द आलाय. सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. सर्व जे जीव मात्र आहेत, ते या भ्रमामुळेच जन्म घेतात आणि अ, जन्म घेत असतात आणि त्यामुळे ते मोहामध्ये पडल्यामुळे भगवंताला विसरून जातात. हा भ्रम नंतर निर्माण होत नाही, तर तो आपल्या जन्माबरोबरच असतो. पूर्वजन्मांच्या संस्कारामुळे तो आधीपासूनच असतो. म्हणजेच आपण या जगात येताना पूर्वीच्या इच्छा-द्वेष घेऊन येतो आणि त्याच्याचमुळे आपल्याला हा जन्म मिळतो. जर आपण इच्छा नसती केली, द्वेष नसता केला त्याविषयी आपण आकर्षित झालो नसतो, तर आपल्याला जन्म मिळालाच नसता ना. आपला मग डायरेक्ट आपण इच्छा वगैरे नष्ट नाही करू शकत. प्रत्येकाला इच्छा-द्वेष असतात. फक्त त्याचा जो कल आहे, तो आपल्याला बदलायची गरज आहे. आता आपल्याला कुठली गोष्ट हवी किंवा नको हवी, हे हवं, ते हवं.
हे आपण आपल्या स्वतःसाठी नाही करायचंय. जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी करू, तेव्हा आपण भ्रमित होतो आणि परत 84 लाख योनीच्या चक्रामध्ये अटकतो. परंतु त्याच गोष्टींचा जर आपण असा विचार केला, की अरे, ह्या गाडीमध्ये जर आम्ही जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा मैया अ, ह्यांना सुंदर अ, रीतीने यात्रा केली असती, बसवलं असतं, एक फेरफटका मारून आणला असता आपल्या एरियामधून, किती छान झालं असतं ना. कदाचित मी भगवंतासाठी माझ्याकडे जे काय उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी मी रसगुल्ले बनवेल, गुलाबजाम बनवेल, इडली डोसा बनवेल. मला ज्या गोष्टी येतात आणि भगवंताला ज्या आवडतात, त्या बनवण्याचा मी प्रयत्न करेन. ज्यावेळेला आपण असं विचार करतो, तेव्हा आपण या द्वंद्वापासून मुक्त होऊन जातो आणि मग आपल्याला पुन्हा या चक्रात अडकण्याची गरज पडत नाही. आणि त्यामुळे जीवाचं जे खरं स्वरूप आहे, की आम्ही भगवंताचे अंश आहोत आणि शुद्ध ज्ञान स्वरूप आहोत. पण काय होतं, या शुद्ध ज्ञानापासून आपण दूर जातो आणि मग माया त्याला जागते. आपण थोडं बाजूला झालो, की माया पटकन बसलेलीच असते, ती वाटच पाहत असते, की हा माझ्या आटोक्यात कसा येणार आणि मग माया आपल्याला पकडते आणि आपण मग सगळं विसरून जातो आणि त्याचा परिणाम काय होतो, की आपण स्वतःला शरीर समजायला लागतो. हे माझं आहे, अशी भावना निर्माण होते. ही माझी पत्नी, हा माझा पती, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी नातवंड, हे माझे नातेवाईक, ते माझे मित्र-मैत्रिणी. हे या भावना निर्माण होतात आणि याच काय आहेत, भ्रमाचे आहेत आणि यांची लक्षणं पण तीच आहेत, जी आपण आता बघितली. ही भ्रमाचीच लक्षणं आहेत आणि त्यामुळे आपण आध्यात्मिक सत्य विसरतो आणि भौतिक द्वंद्वात अडकतो. आता जर आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टीकडे धावतो आणि नावडत्या गोष्टीपासून पळ काढतो, हेच जीवनाचं चक्र बनून जातं आणि मग आपल्यामध्ये मनात सतत विचार येतात. मानसिक संघर्ष निर्माण होतो. हे मला मिळाले तर मी आनंदी होईल, नाही मिळाले तर दुःखी होईल. त्यामुळे मन कधीही शांत राहत नाही. अ, भ्रमात असतं, आपण विचलित होतो आणि महत्त्वाचं जर म्हटलं, तर इच्छाद्वेष स्वतः वाईट नाही ते. कोणतीही गोष्ट स्वतःहून वाईट नाही, कारण सगळ्या गोष्टींची निर्मिती कोणी केली आहे? सर्व कारण कारणम. सगळ्यांचे स्रोत भगवान आहेत. पण ते आध्यात्मिक दृष्टिकोनाशिवाय वापरले, तर ते भ्रम होतात आणि चुकीचे ठरतात. म्हणून आवश्यक काय आहे? बुद्धीचा मार्ग, बुद्धीचा वापर आपण शास्त्रांच्या गुरु, साधू संघ यांच्या मार्गदर्शनाने जर केला, तर तो मार्ग सुलभ होतो. या श्लोकात उपाय सांगितलं नाही त्यांनी, की हेच करा, की तेच करा. केवळ त्यांनी सूचित केलेलं आहे. इच्छा द्वेषांच्या पलीकडे जाणं म्हणजे अ, हा एक उपाय आहे, की आम्ही इच्छा द्वेषांच्या पलीकडे जर गेलो, तर या द्वंद्वातून आम्ही मुक्त होऊ शकतो. त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? कृष्ण केंद्रित दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. मला काय आवडते याऐवजी कृष्णाला काय प्रिय आहे आणि कृष्णाला काय मी सगळं काही काय आहे, जे मला माझ्याकडे आहे किंवा मला जे काय प्राप्त होत आहे किंवा प्राप्त होणार आहे, हे सगळं कोण देतंय? मला कृष्ण देतोय. फक्त मी एक निमित्त मात्र आहे. आणि त्यामुळे मला माझ्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टींचा उपयोग कृष्णाच्या त्यांनी दिलेल्या वस्तू त्यांनाच द्यायच्या आहे. ते आम्ही अ, स्वीकारायला हवं. असंच बघा आपल्याला भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात पण सांगितलेलं आहे. रागद्वेष विमुक्तेहि तू विषयान इंद्रियहि चरण आत्मवश्य हि विधे आत्मा प्रसादम अधिगच्छति. आणि जेव्हा आपण या आसक्ती, अनासक्तीपासून, रागद्वेषापासून मुक्त होऊन आपला जो सूक्ष्म स्वातंत्र्य मिळालंय, त्या स्वातंत्र्याच्या तत्वानुसार, नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, समर्थ होतो त्यामध्ये, असा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो, असं मला भगवंताने त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला परंतप म्हणतात आहे. सर्गे यान्ति परंतप. परंतप म्हणजे शत्रूंना जिंकणारा. सूचक संदेश बाह्य शत्रूंपासून बाह्य शत्रूंपासून आपल्याला काय सावध व्हायचंय.
बाह्य शत्रूंप्रमाणे अ, सावध होणं. आपण आपल्या मनात भगवंताविषयी अ, आसक्ती निर्माण करायची. अंतरंगात ज्या शत्रू आहेत, काय-काय शत्रू आहे आपल्या ह्याच्यात? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर वगैरे, इच्छा, द्वेष यांनाही जिंकायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल? प्रत्येक जीव जन्मतः जो भ्रमित आहे, भ्रम, इच्छा, दोषांमुळे जो निर्माण झालेला आहे, द्वंद्व जे निर्माण झालेले आहेत, जीवन सत्य काय आहे ते तो विसरला आहे. तर त्याला जीवनाचा उद्देश मिळणार त्याला, हे सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडला तर. आणि नाही बाहेर पडला तर काय होईल? या 2 द्वंद्व मोहात पडल्यामुळे तो कृष्ण तत्व जाणू शकणार नाही. आणि या द्वंद्व मोहातून बाहेर पडणारा जो असेल, तो कृष्ण तत्व जाणू शकेल आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणून शेवटी आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे, की इच्छा, द्वेष, लाभ-हानी वगैरे सारखे जे द्वंद्व आहेत, त्यापासून आपण सावध व्हायला पाहिजे. कारण द्वंद्व निर्माण झाले, की मोह होतात आणि मोहामुळे काय होतं? अज्ञान निर्माण होतं आणि त्या अज्ञानाच्यामुळे आपण बंधनात पडतो आणि जर याच्यावर काही आपल्याला उपाय करायचाच म्हटला, तर आपली जी आध्यात्मिक बुद्धी आहे, तिचा वापर आपण कृष्ण भावना अ, साठी केला, कृष्ण भावनेचा त्याच्याशी संपर्क केला, तर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. इच्छा द्वेषांच्या जाळ्यात अडकला जीव हा, बंधांच्या लाटाने भरकटला मार्ग हा, सुख दुःखांच्या खेळात हरवली ओळख खरी, कृष्ण स्मरणानेच सुटते ही माया भारी. जर तुम्हाला हवे असेल तर आपण अ, आपल्याला यामध्ये आपण कशी प्रॅक्टिस करू शकतो, की आपण द्वंद्व मोहापासून बाहेर पडू. तर आपल्याला त्यासाठी आमची आपले जे शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत, गुरु आहेत, आचार्य आहेत, यांनी जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीचा आपण मनापासून स्वीकार करायला हवा आणि ती ऐकायला हवं. नुसतं ऐकून फायदा नाही. तर ऐकल्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ आपण शांत बसून, डोळे बंद करून, काय सांगितलं त्यांनी? त्यात काय महत्त्वपूर्ण होतं? हा शब्द महत्त्वपूर्ण होता का? की हा महत्त्वपूर्ण होता? याचा जर आपण विचार केला, त्याच्यावर आपण मंथन केलं, चिंतन केलं आणि त्यातून मार्ग काढू शकतो आणि मग आपला जो महत्त्वाचा उद्देश आहे भगवंत प्राप्तीचा, त्या मार्गावर आपण अ, मार्गक्रमण करू शकतो आणि मग आपल्याला कुणीही अडवत नाही, की तुम्ही भक्तीपासून बाहेर व्हा. एकदा आपण भगवंताची शरणागती स्वीकारली, म्हणजे स्वतः भगवंत सुद्धा आपल्याला सोडत नाही. ते सुद्धा आपल्याला पकडून ठेवतात. जसं मधुमाशी जी आहे, अ, मधुमाशीच ना? हां, मधमाशी. मधुमाशी जी आहे, ती काय करते फुलातील रस चुसते आणि त्या चुसलेल्या रसापासून ती आपल्याला मध प्राप्त देते. ती त्याला चिपकलेली असते. तिथंच तिचा जीव जातो. त्याला अट्रॅक्ट झालेली असते, चिपकून राहिलेली असते. तसंच आपण हे भगवंताच्या चरणांना चिपकून राहून भगवंताच्या चरणांना कधीही सोडायचं नाहीये आणि भगवंताचे चरण आपल्या हृदयात जेव्हा स्थापित होतात, तेव्हा आपलं हृदय ऑटोमॅटिक स्वच्छ होतं, निर्मल होतं आणि या निर्मल हृदयात भगवंताचं पदार्पण होतं आणि आपल्याला भगवंताचा साक्षात्कार प्राप्त होतो. ते आपल्याला अनुभवायचं आहे. जेव्हा आपण ते अनुभवू, तेव्हा आपल्याला या भक्तीविषयी खरं ज्ञान प्राप्त होईल आणि तेच ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यासाठीच आपला हा प्रयत्न चालू आहे, की आपण कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस तरी का असेना, भगवद्गीतेचा एक श्लोक, त्या श्लोकाचा पूर्ण आठवडाभर आपल्याला विचार करायचा आहे, वाचन करायचं आहे. त्याच्याविषयी आपल्याला अजून काय-काय अ, विचार करता येईल याविषयी अ, अ, विचार-विमर्श वाढवून कुणा भक्तांशी डिस्कशन करून आपल्याला ठरवायचंय, की आपल्या पुढील मार्गासाठी, जीवनाच्या पुढील मार्गासाठी काय महत्त्वपूर्ण आहे. तर आपला मार्ग यशस्वी होईल आणि आपल्याला जी दुःख वाटतात आहे, ती दुःख नाही वाटणार. कारण जो शुद्ध भक्त असतो, त्याला ही दुःख कधीच दुःख वाटत नाही. तर तो किती मोठी दुःख आली, तरी तो काय आहे, ती सहन करून आपला जो
मुक्तीचा मार्ग आहे. आपल्या ज्या साधना आहे तो पूर्णपणे करत म्हणजे पार पाडत असतो. कितीतरी उदाहरणं आहे. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, एक सत्य घटना आहे, की एक प्रभूजी आहेत ते म्हणत होते, की त्यांचे वडील वारले, तेव्हा त्यांची आई जिथं चिता जळते, त्या चितेजवळ बसून माळांचा जप करत होती. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तिचं सारखं महामंत्राचा जप चालू होता. ती रडत नव्हती. रडणं तिला माहीत होतं, की रडून फायदा नाहीये. एकदा जीव गेला, म्हणजे गेला. तो परत येणार नाहीये. हे आपल्याला पुढं जेव्हा आपण भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये जाऊ ना, तिथं सुद्धा आपल्याला कळणार आहे, की जो सुयश नावाचे राजा होते, ते युद्धभूमीत मारले गेले. तर सगळ्या राण्या जेव्हा रडत होत्या, तेव्हा स्वयं यमराजांनी येऊन त्यांना ज्ञान दिलं. ते ज्ञान त्यांनी स्वीकृत केलं. तसंच आपल्याला पण कळेल आणि आपणही हे भगवंताचं ज्ञान प्राप्त करून या दुःखाच्या किंवा सुखाच्या भानगडीत न पडता, या द्वंद्वात न पडता आपण आपलं साधना चालू ठेवू शकू. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. जसं माताजींनी सांगितलं त्या हिशोबाने याच्यामध्ये आपण काय पाहतोय तर इच्छा आणि द्वेष यांच्यामुळे ह्या शरीरामध्ये जो कोणी जन्म घेतो, भगवान श्रीकृष्ण इथे सांगताय की तो जन्मताच भ्रमामध्ये अडकलेला असतो आणि ह्या भ्रमाचं पुढे अजून जास्त प्रचार प्रसार होत असतो, कारण की आपल्याकडे इच्छाही असतात आणि मग द्वेषही निर्माण होतो. जसं आपण ते उदाहरण पाहिलंय सोर ग्रेप्सचं, की एका कोल्ह्याला झाडावरचे जे काय म्हणतात ग्रेप्स होते, द्राक्षे. द्राक्ष होते, ते तोडायचे होते. तो खूप प्रयत्न करतो, मला हे मिळेल, मला हे मिळेल. पण जेव्हा मिळत नाही तर तो काय म्हणतो की अरे हे द्राक्षच काय आंबट आहेत. आणि आपल्या जीवनाची परिस्थिती तशीच आहे. आपण प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहतो. इच्छा असते मला हे मिळावं, हे मिळावं, हे मिळावं. आणि जेव्हा ह्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा काय होतं, आपण म्हणतो अरे हे खूप वाईट आहे, मग त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो. तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला इथे ह्या श्लोकामध्ये तेच सांगतायत की अशा ह्या इच्छा आणि द्वेष यांच्यामुळे काय होतो, द्वंद्व निर्माण होतोय आणि त्या द्वंद्वाचं परिणाम काय येतोय की आपण भवबंधनामध्ये अडकून राहतो. तर मग हे समजवल्यावर आचार्य आपल्याला याच्यावरचा मार्गही दाखवतायत. आता तुम्हाला कळालंय ना की तुम्ही ह्या द्वंद्वामध्ये अडकलाय, भ्रमामध्ये तुमचा जन्म झाला आहे. तर आता ह्याच्यातनं मुक्तता कशी मिळवायची? तर मुक्तता मिळवण्यासाठी काय की तुम्ही स्वतःच्या इच्छेवर जर नियंत्रण आणलं तर आपोआप जे आहे द्वेष तो नाहीसा होऊ शकतो. जसं मराठीमध्ये मी नेहमी सांगतो की आशा असेल तर निराशा होईल. त्यामुळे आशा ठेवू नका की काहीतरी प्राप्त होईल याची. तर मग आशा नाही ठेवायची तर ते कसं करायचं, कारण की तेही कठीण आहे. मग त्यासाठी काय असतं की आपल्याला आपल्या मनाला काहीतरी उच्च गोष्ट जी आहे त्याच्या प्रती आकर्षण निर्माण करायला पाहिजे. तर मग ह्या भौतिकतेपेक्षा उच्च काय असू शकतं, तर ते आहे अध्यात्म. कारण की तिथे आपल्याला आपली स्वतःची खरी ओळख कळते की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हे आपण आतापर्यंत पाहिलं. तर मग जर आपण आत्मा आहोत तर मग आपला स्वभाव काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे. तर पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण ते सांगणारच आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, की आपला स्वभाव हा जन्मतः तेव्हा आपण आध्यात्मिक दुनियेमध्ये होतो तेव्हापासूनच एकच आहे की आपण काय आहोत, आपण नित्यदास आहोत. दुर्दैवाने आज आपण मायादास झालोय, मायेचे दासत्व स्वीकारले. त्यालाच आपल्याला काय करायचंय, त्याचा आपल्याला बदलाव करायचा आहे आणि मायाच्या दासत्वाच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, कृष्णाचं दासत्व स्वीकारायचंय. आणि कृष्णाचं दासत्व स्वीकारलं की आपल्या सगळ्या समस्यांचं समाधान होणार आहे. त्यासाठी फक्त ABCDचं पालन करायचंय. ए म्हणजे असोसिएशन, की भक्तांचा संघ घ्या, रोज नाही मिळाला तर कमीत कमी रविवारी घ्या. बी म्हणजे बुक्स अर्थात ग्रंथांचं पठन, भगवद्गीतेचं रोज पठन करा. सी म्हणजे चांटिंग अर्थात जप, की रोज तुम्ही एक माळा कमीत कमी हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, हळूहळू ते वाढवत नेता येईल. डी म्हणजे डाएट अर्थात केवळ आणि केवळ कृष्णप्रसादाचंच सेवन करा. घरी जे काही बनवाल आधी कृष्णाला अर्पण करा, भोग दाखवा आणि मग भोगाचा जेवण जे आहे ते प्रसाद म्हणून स्वीकार करा. आणि ई म्हणजे एंगेजमेंट अर्थात काय, कुठल्या ना कुठल्या प्रकाराने भक्तांची, गुरुची, कृष्णाची सेवा यामध्ये स्वतःला अडकवून ठेवा. आणि मग पहा कसा चमत्कार होतो. आणि ह्या इच्छा द्वेष सबुद्धेनं या बंधनातनं आपल्याला कायमस्वरूपी मुक्ती
प्राप्त होते. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.